बांधलं आणि अंगणामध्ये घेऊन आला महाराज. अंगणामध्ये ऐका, अंगणामध्ये आणले महाराज. आता द्रौपदीच्या समोर उभे. द्रौपदी तू सांग, धडापासून मुंडकं वेगळं करायचं, शरीर वेगळं करायचं, हात वेगळा करायचा, पाय वेगळा करायचा, वध करायचा, सांग काय करायचं. तुम्हाला काय वाटेल माहिती? ज्यानं 5 मुलं मारलेत, काय केलं असेल त्यानं? एकीकडे 5 मुलाचं प्रेत आहे महाराज, आणि 5 मुलाला मारणारा अश्वत्थामा समोर उभं आहे. द्रौपदीनं काय केलं असेल? बोला बोला बोला. द्रौपदीनं काय केलं असेल? पोटची 5 मुलं मारलीत नाही. पोटची 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 पोरं मारलीत. घरात गेली असेल, तलवार आणली असेल महाराज, अश्वत्थाम्याचं मुंडकं धडापासून वेगळं केलं असेल. बरोबर की नाही? बरोबर महाराज? नाही हो. तिनं आपल्या मालकाला विनंती केली, अहो अर्जुना ऐका. काय? मला माहितीये मी आता रडते, माझं दुःखाचं कारण माझे मुलं आहेत. मग ज्यानं मारला ते सुद्धा माझ्या समोर आहे. आता एका क्षणामध्ये मारू शकते. माझे 5 पती जिवंत आहेत, मी मारू शकते. पण ऐका ना, ऐका काय म्हणते द्रौपदी. महाराज सांगते, अहो तुम्हाला ज्यांनी बाण चालवायचा शिकवलाय, तुम्हाला ज्यांनी धनुष्य कसा बांधायचा शिकवलाय, भात्यातली तलवार कशी फिरवायची शिकवली, अस्त्र कसं चालवायचं शिकवलं, त्या द्रोणाचार्याचा पुत्र हा अश्वत्थामा आहे महाराज. मग जर तुम्ही अश्वत्थाम्याला मारलं तर गुरुची हत्या केल्याचं पाप तुम्हाला लागलं महाराज. शास्त्र काय सांगते? गुरुन हत्वाई महानुभावान. गुरुला जर उरफाट बोललं महाराज तर जगात सगळ्यात मोठं पाप केलं तर पाप त्याच्या माथी लागते महाराज. अहो हा गुरुपुत्र आहे, हा गुरु आहे, त्याला मारू नका. भीम सांगते, अरे आपली 5 मुलं मारले, जिवंत जगू द्यायचा अधिकार नाहीये त्याचा. महाराज अर्जुनाला चिंता पडली. एकीकडे बायको सांगते मारू नका, भाऊ सांगतोय मारा. आता काय करायचं? पण 5 कवळी बालक मारलेत, 5 मुलं मारलेत महाराज. हा जिवंत ठेवण्याचा लायकीचा नाही महाराज. तलवार काढली, अश्वत्थाम्याला मारायचं. तर द्रौपदीने हात धरला महाराज अर्जुनाचा. थांब. काय? अरे मी सदवा आहे, सदवा. आणि या अश्वत्थाम्याची जी आई गौतमी आहे ना, ती विधवा आहे. आता विचार करा, याची आई विधवा आहे. अश्वत्थामा जर मरण पावलं तर त्या गौतमीनं कुणाकडे बघायचं? मी तरी 5 मुलं मेलेत, आता तुमच्या 5 जणांकडे बघून जीवन जगू शकेल, कारण मी सदवा आहे. आणि ती आई विधवा आहे, तिनं जीवन बघायचं, कुणाकडे बघून जगायचं? मारू नका महाराज, मारू नका. अर्जुनानं देवाकडे बघितलं महाराज. देवानं सांगितलं, अर्जुना हा ब्राह्मण आहे, आणि ब्राह्मणाचा अपमान म्हणजे ब्राह्मणाचं मरण आहे महाराज. मग याचा अपमान करा. ब्राह्मणाचा अपमान करायचा महाराज. त्याच्या डोक्यावर एक मणी होता, जन्मताच मणी होता. अर्जुनानं तो मणी काढून घेतला. अश्वत्थाम्याला कळाला, अरे माझा मणी काढून घेतला, याच्यापेक्षा मला मारलेलं बरं असतं. आता जगायचं नाही महाराज. पण त्याच्याकडे एक शस्त्र होतं, त्याचं नाव आहे ब्रह्मशस्त्र. ब्रह्मास्त्र म्हणतात त्याला, ब्रह्मास्त्र महाराज. त्यानं ठरवलं आता 5 जणातला एक जिवंत सोडायचा नाहीये. यांनी माझा अपमान केलाय. मग ते ब्रह्मास्त्र त्यांनी 5 पांडवावरती नाही सोडलं महाराज. ते यांच्या पोटी जन्माला येणारा यांचा वंश नष्ट करून टाकायचा. ते ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. त्या पांडवाची सून उत्तरा गर्भवती होती महाराज. ऐका, ते ब्रह्मास्त्र ज्या वेळेस पांडवावरती सोडल्या गेलं, त्यावेळी एका दुर्वास ऋषीने सांगितलं, बघा 2 ब्रह्मास्त्र जर एकावेळेस आढळल्या गेली तरी पृथ्वी नष्ट होईल, आणि याच्यामध्ये सगळ्याचं नुकसान आहे महाराज. अर्जुनानं ब्रह्मास्त्र वापस घेतलं, पण अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र वापस घेता येत नव्हतं. आता मोठा पश्चाताप आहे. आता काय करायचं महाराज? त्याला ब्रह्मास्त्र वापस घेता येत नव्हतं, पण ब्रह्मास्त्र फिरवता येत होतं. अर्जुनानं ब्रह्मास्त्र वापस घेतलं, आणि त्या अश्वत्थाम्यानं ते ब्रह्मास्त्र
पांडवाची सून उत्तरा, त्या उत्तरेच्या गर्भाकडे ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. जसं जसं ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाच्या दिशेने यायला लागलं महाराज, त्या ब्रह्मास्त्राच्या ज्वाळानं त्या गर्भाला गरम व्हायला लागलं महाराज. गर्भ जळायला सुरुवात व्हायला लागली महाराज. कुंतीकडे गेली, कुंतीकडे, द्रौपदीकडे गेली, मला वाचवा. त्या द्रौपदीनं सांगितलं महाराज, आई या जगामध्ये ज्या ज्यावेळी माणसावरती संकट येतं, संकट आल्याच्या नंतर संकटातून वाचवणारा फक्त एक आहे, तो म्हणजे जगाचा मालक महाराज. तुझ्या विना जगी मला नाही रे सहारा, तुझ्या विना जगी मला नाही रे सहारा. भावे विठ्ठला देवा, भावे विठ्ठला, भावे विठ्ठला हे देवा, भावे महाराज. त्या द्रौपदीनं सांगायला सुरुवात केली, हे बघ आज तुझ्यावरती संकट आले, संकट, संकटामधून वाचवणारा फक्त एक आहे, त्याचं नाव जगाचा मालक आहे महाराज. आता तू आमच्याकडे नको बघू, मग आता तू फक्त एक कर, आता जगाच्या मालकाचा धावा कर महाराज. ऐका, ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाच्या दिशेने निघाले महाराज. वेदना व्हायला लागल्यात. सासू उपदेश करते, आता जगाच्या मालकाशिवाय जगात तुझं कोणी वाचू शकत नाही महाराज. द्रौपदी सांगते, बघ एका दिवसाची घटना, एका दिवसाची घटना. माझे 5 पती भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर पत्त्याचा डाव खेळत होते. पत्त्याचा जुगार खेळायचे, जुगार. मग पुढं दुर्योधन होता, दुशासन होता, आणि माझे 5 पती होते. तर दुर्योधनानं प्रतिज्ञा केली होती, सुईच्या टोकावर मावल एवढी माती सुद्धा पांडवाला देणार नाही मी. त्याचा मामा शकुनी, समोरून तिघे, एकूण 5 जण महाराज. खेळता खेळता राज्य हरून गेले. एकेकानं स्वतःला डावावरती लावलं, डाव हरून गेले. डाव हारल्याच्या नंतर माझ्या 5 पत्नींनी डावावरती मला लावलं, आणि तो डाव सुद्धा हारले महाराज. आणि त्या दुशासनाला दुर्योधनाने सांगितलं, आजपासून द्रौपदी आपली दासी आहे, दासी. जा त्या द्रौपदीला या महालामध्ये घेऊन ये. आणि मग दुःशासन द्रौपदीच्या महालाकडे गेला महाराज. द्रौपदीला सांगायला लागला, सभेमध्ये यावं लागेल. द्रौपदीनं नकार दिला महाराज. नकार दिल्याच्या नंतर द्रौपदीचे केस पकडले आणि ओढत 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 त्या सभेमध्ये आणलं महाराज. ऐका, त्या सभेमध्ये आणल्याच्या नंतर दुर्योधनानं सांगितलं, हिला निर्वस्त्र करा. दुःशासनानं साडीला हात लावला महाराज. जसा साडीला हात लावला, त्या द्रौपदीच्या डोळ्यातले अश्रू जमिनीवरती पडायला लागले महाराज. आणि अश्रू जमिनीवरती पडल्याच्या नंतर स्वतःच्या कपाळावरच्या कुंकवाकडे तिनं बघितलं. म्हणजे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर यांच्याकडे बघितलं महाराज. अहो, मी तुमची पत्नी आहे आणि भर सभेमध्ये माझ्या अंगावरच्या साडीला कुणीतरी हात लावलाय. तुमचं कर्तव्य तुम्ही वाचवा. 5 पतींनी माना खाली घातल्या महाराज. भीमानं मान वरी केली. दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, जी इच्छा तू मनामध्ये धरली ती इच्छा पूर्ण होणार नाहीये, पण त्या मांडीवरती माझी गदा बसल्याशिवाय राहणार नाही महाराज. युधिष्ठिरानं भीमाचा हात धरला. भीमा, आपण डावामध्ये हरलोत, खाली बस. भीम खाली बसला महाराज. 5 पत्नींनी माना खाली घातल्यात. त्या सभेमध्ये
गंगापुत्र भीष्म होते महाराज. भीष्माचार्याकडे बघितलं, कृपाचार्याकडे बघितलं, द्रोणाचार्याकडे बघितलं महाराज. सगळ्यांनी माना खाली घातल्या महाराज. आणि त्या द्रौपदीने आता एक धावा केला महाराज. कोठे गुंतला द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेचा राया.